एकीकडे राज ठाकरेंशी युती करण्याची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. फक्त आता अधिकृत घोषणा तेवढी व्हायची बाकी आहे. आणि असं असताना मनसेची ॲलर्जी असलेल्या काँग्रेसनं स्वबळाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आहे. संजय राऊतांनी निर्णयाचा चेंडू काँग्रेसच्या दिल्ली दरबारी टोलावलाय. त्यामुळे दिल्लीतल्या गोंधळाचा दिल्लीमध्ये दी एंड होणार का हे देखील बघावं लागणार आहे. एकीकडे जुळतंय तर दुसरीकडे बिघडतंय. तुर्तास तरी असंच काहीसं चित्र दिसतंय. होय, अधिकृत घोषणा झाली नसली तरी महापालिका निवडणुकांची लढाई एकमेकांच्या हातात हात घालून लढण्याचं ठाकरे बंधूंनी ठरवलेलं दिसतंय. मात्र राज ठाकरेंना सोबत घेणार असाल तर काँग्रेसचा हात सोडावा लागेल, असा इशारा आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळू लागलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसचं आज मुंबईत मंथन शिबिर पार पडलं. या शिबिरावेळी सर्वच प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडी सोबत नको अशा पद्धतीची भूमिका मांडली. ज्यावेळी माध्यमांशी बोलताना वेगवेगळे नेते येत होते त्यावेळेस मात्र त्यांनी ही बाब समोर येऊ नये याची योग्य ती खबरदारी घेतल्याचं समोर आलं. 6दा भेटो, 10दा भेटो, 25दा भेटो, हा याकरता कुठली आमची हरकत आणि आक्षेप असण्याचा विषय नाही. हा प्रश्न आपण पहिल्यांदा विचारला त्या दिवशी आम्ही सांगितलं की आम्ही भारत जोडेवाले आहोत, भारत तोडोवाले नाही. आणि दोन लोक एकत्र येऊन भेटत असतील, बोलत असतील तर यामध्ये काही आम्हाला कोणती टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. इंडिया अलायन्सचे जे घटक आहेत त्या इंडिया अलायन्सच्या घटकांना सोबत घेऊन आम्ही पुढची रणनीती आमची जी आहे ती ठरेल. इंडिया अलायन्समध्ये कोणाला यायचं आणि कोणाला घ्यायचं हा एकंदरीत देश पातळीवरचा हा निर्णय आहे. आता काँग्रेसच्या या भूमिकेला उत्तर देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे संजय राऊतांपेक्षा दुसरा बेस्ट ऑप्शन नव्हता. आमच्यासाठी काँग्रेस म्हणजे दिल्लीतले पक्षश्रेष्ठी असं म्हणताना त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना चक्क एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पंक्तीत बसवलं. महाविकास आघाडीमध्ये जर नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे. आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये, काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा, कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे. जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकते, त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत. काँग्रेसचंही तसंच आहे, ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीतून निर्णय घेतील. आम्ही सगळे उरलेले लोक महाराष्ट्रात आहोत, आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेऊ. दिल्लीमध्ये आम्ही चर्चा करत आहोत किंवा आमची चर्चा झाली आहे. काल सुद्धा माझं सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी काही विषयावर चर्चा झालेली आहे. मी राहुलजींशी पण चर्चा करीन, आम्ही उद्धवजी खरगे साहेबांशी चर्चा करतील. ठाकरेंच्या शिवसेनेशी दिल्लीत चर्चा सुरू असल्याचा संजय राऊतांचा दावा खोडून काढला तो स्वतः प्रभारी चेनिथला यांनी. संजय राउत कह रहे हैं कि महाविकास आघाड़ी में मनसे के लिए बातचीत हमारी कांग्रेस के साथ चल रही है. नहीं, ऐसा कोई बात नहीं. नहीं, ऐसा कोई बात नहीं. नहीं, ऐसा कोई बात नहीं. तो क्या शामिल होंगे मनसे में? मनसे शामिल होगी तो 2-3 दिन के अंदर आपको बताएंगे. मनसेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याबाबत काँग्रेसचे दिल्लीश्वर काय निर्णय घेतात हे कळेलच. मात्र मुंबईतले काँग्रेसचे बडे चेहरे स्वबळावरती निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. संजय राऊत म्हणतायत की मनसेला आघाडीमध्ये घेण्यासाठी अनुकूल आहे व काँग्रेसच्या जे वरिष्ठ नेते आहेत, दिल्लीतल्या नेते चर्चा सुरू. संजय राऊत साहेबांच्या पक्षाची भूमिका असेल, त्यांची भूमिका ते पक्षाचे सांगतात. आमच्या पक्षाबद्दल आमचे जे श्रेष्ठ असतील त्यांच्याशी चर्चा होईल. आमच्या पक्षाची एक प्रोटोकॉल आहे, त्याप्रमाणे गोष्टी चालतील आणि एक प्रक्रिया आहे. प्रक्रियेच्या माध्यमातून चर्चा करून आम्ही तुमच्या राज्यातल्या नेत्यांशी अजून कुठेही चर्चा झाली नाही. 4 वाजता सुद्धा बैठक आहे. असं आहे की सगळे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, जे आता सगळे मी बातमी बघत आहे, तुमच्या चॅनलमध्ये पण बघितलं, बाकीच्या पॅनलमध्ये पण बघितलं, सगळ्यांचं आता मानसिकता असं झालं की ही निवडणुका जे आहे ते कार्यकर्त्यांची निवड करणं असतं. आणि जे कार्यकर्त्याची भावना ते आपल्या नेत्यांसमोर ठेवतातच. आता वरती नेत्यांनी काय निर्णय घ्यायचा ते ठरवतीलच, पण कार्यकर्त्याची आता सध्या तर मानसिकता अशीच आहे की त्यांनी एकटं जायला पाहिजे. संजय राऊतांप्रमाणे मनसे नेत्यांनी सुद्धा महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांना गृहीत धरत नसल्याचा सूर आळवलाय. असं कुठलंही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाहीये, त्यामुळे हे बोलण्याला काही अर्थ नाही ना. आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाळ साहेब बोलले तो गोष्ट वेगळी.
असा प्रस्तावच आमच्याकडनं गेलेला नाहीये. त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाहीये. महाविकास आघाडीमधील ही धुसफूस पाहून भाजपनं दिवाळी आधीच टीकेचे फटाके फोडायला सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे का, असा माझा सवाल आहे. आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का? संजय राऊत जर का राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर आधी उद्धवजी ठाकरे यांच्या उभाटा गटाला काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं. आता राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी देखील संजय राऊत यांनी घेतली का, असा माझा सवाल आहे. मनसेला महाविकास आघाडीत एंट्री द्यावी असा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र मनसेची नेमकी इच्छा काय आहे हे राज ठाकरे तर सोडाच, पण मनसेच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनीही कधी स्पष्ट सांगितलेलं नाहीये. तसंच मनसेबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींची काय भूमिका आहे हे सुद्धा अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे दिल्लीतून हा सस्पेन्सचा पडदा दूर होईपर्यंत गल्लीतला राजकीय गोंधळ सुरूच राहणार असं दिसतंय. अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई.